24 तासांपैकी 21 तास काम करणारा माणूस आणि 3च तास पोटाची मुटकुळी करणारा झोपणारा माणूस, हा मला असं वाटतं देवानी त्यांना फक्त तेवढ्यासाठीच आणलं होतं आईच्या गावात. म्हणजे खांद्यावर हात टाकला म्हणजे संपलंच रे. डोक्यावरचा हात एक वेळ निघू शकतो, खांद्यावर तर नाही निघू शकत. चहा कॉफी काही नको. ते काय गोल्ड स्पॉट होतं तेव्हा, ते दे मला. आणि अर्धा गोल्ड स्पॉट साहेब प्याले आणि अर्धा गोल्ड स्पॉट मला प्यायला दिला. सिनेमा नाही, दिघे साहेबांच्या आयुष्यावर काहीही डॉक्युमेंटेशन करायचं झालं तर मला नाही वाटत की ते 1, 2, 3, 4 भागामध्ये पूर्ण होईल. कारण त्यांनी इतकी लाखो करोडो माणसं जोडली होती. आणि माणसं तेव्हा जोडली जातात जेव्हा तो मित्र होतो किंवा गुरु होतो किंवा सखा होतो किंवा सोबती होतो, तेव्हा ती लाखो करोडो माणसं जोडली जातात. आणि आजही मी पाहतो ना, आता धर्मवीर 1 जेव्हा रिलीज झाला त्याच्यानंतर पण खूप माणसं मला येऊन भेटली. आमच्याकडे हा किस्सा आहे, दिघे साहेबांनी आम्हाला अशी मदत केली होती, माझ्या मुलाला अशी मदत केली होती, माझ्या मुलीला अशी मदत केली होती. म्हणजे हे शक्य नाही रे, हे शक्य नाही. म्हणजे 24 तासांपैकी 21 तास काम करणारा माणूस आणि 3च तास पोटाची मुटकुळी करणारा झोपणारा माणूस, हा मला असं वाटतं देवानी त्यांना फक्त तेवढ्यासाठीच आणलं होतं. खऱ्या अर्थानं तो लोकनेता म्हणतो ना, लोकनेता. आणि हे तर म्हणजे मी तो एक गोल्ड स्पॉटचा पण किस्सा सांगितला होता बघ. हो, मागच्या मुलाखतीत तू म्हणाला. ही समोर एक इमारत आहे, आता त्याचं रिकन्स्ट्रक्शन झालंय. तो तिथला किस्सा आहे खरा. म्हणजे दिघे साहेब इकडनंच निघाले होते त्यांच्या बोलेरोमध्ये आणि आम्ही आपली वाट बघत होतो इकडे. अरे दिघे साहेब आले. आम्ही पळत बोलेरोच्या मागे गेलो. ते उतरले गाडीतनं आणि निघाल्यावर ते थांबले. त्यांनी वळून बघितलं तर मी होतो उभा. मला म्हणले इकडे. म्हटलं काय सर? खांद्यावर हात टाकला रे आईच्या गावात. म्हणजे खांद्यावर हात टाकला म्हणजे संपलंच रे. डोक्यावरचा हात एक वेळ निघू शकतो, खांद्यावर तर नाही निघू शकत. आणि आम्ही वर गेलो चालत बोलत होते माझ्याशी. म्हणले काय आज प्रयोग नाही का तुझा? म्हटलं नाही साहेब, चांगलं काम करतो तू. मग त्या ऑफिसची आम्ही भीत कापली, आत बसलो. तर त्या माझ्या मित्राने विचारलं. आणि दुर्दैवाची गोष्ट बघ, तो जो मित्र होता म्हणजे ज्याच्या ऑफिसचं ओपनिंग होतं, तो मित्र माझा परवा दिवशी एक्सपायर झाला. सुनील आष्टेकर. हो, त्याच्यासाठी पोस्टही लिहिली. तो परवाच एक्सपायर झाला. झाडेपट्टी रंगभूमीवर केवढं हे योगदान आहे. आणि त्याच्याच ऑफिसचं उद्घाटन होतं. आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला चहा कॉफी काय देऊ? चहा कॉफी काही नको. ते काय गोल्ड स्पॉट होतं तेव्हा, ते दे मला. आणि अर्धा गोल्ड स्पॉट साहेब प्याले आणि अर्धा गोल्ड स्पॉट मला प्यायला दिला. म्हणजे मला असं वाटतं की ते गोल्ड स्पॉट नाही, ते अमृत होतं. आणि ते तशा अर्थाने आज ते अमृत पळायला येणं जे म्हणतो ना आपण, त्याच्या अर्थाने. आणि तू आजही ती निष्ठा तशा अर्थाने जपलेली आहे. नाही रे, गुरु रे. आणि गुरुला ज्या दिवशी आपण विसरू किंवा गुरुस्थानाला ज्या दिवशी आपण विसरू, तेव्हा मला नाही वाटलं आयुष्यात काय फार बरं घडेल.